जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे नवरात्री उत्सव आणि आज आपण आलो आहोत आपल्या कुलदैवतामध्ये। आपल्या कुलदैवतामध्ये घट बसवण्याचाच कार्यक्रम होणार आहे आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे आपण आतमध्ये जाऊया आणि मागे पाहू शकता आपले कुलदैवत देवारा आहे आणि देवारामध्ये घटस्थापना होणार आहे। चला पाहूया कशा प्रकारे आजचा कार्यक्रम सोहळा होणार आहे, त्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया। खाली घेत मला नाही तर नमस्कार मंडळी, आज घटस्थापना आणि आमच्या म्हात्रे कुलदेवताच्या मंदिरामध्ये हा घटस्थापनेचा जो कार्यक्रम आहे तो होत आहे। तर सर्वप्रथम देवांचं स्नान करणार आहोत आम्ही आणि स्नान करत आहोत देवांचं। अगदी गोमूत्र, दूध, अत्तर वगैरे अशा प्रकारे देवांचं स्नान करणार आहोत आणि आमच्या मंदिरामध्ये एकूण 5-6 देवांच्या प्रतिमा आहेत। तर सुरुवातीला मी जी प्रतिमा ठेवलेली आहे ती खंडोबाची आहे, खंडोबा आणि म्हाळसा देवीची। त्याच्यानंतर हा आहे भैरोबा, हा भैरोबा देव। त्याच्यानंतर आहे तुळजाभवानी माता, त्याच्यानंतरची जी देवाची प्रतिमा आहे, देव आहे, ती कालकाई देवी आहे।
माल गुफा एक वेणी आहे दुसरी आणि बाबा कितीची माल गुफाची आहे ती ही वेणी माल आता पुरा द्यावी. त्याच्यानंतर जो आहे तो बाबदेव. आणि ह्या ज्या आहेत ते 7 आसरा 7 देवी ज्या आहेत. हा ते देवीला अशा प्रकारे देवांचं स्नान झालेलं आहे आणि नंतरची पूजाविधी सुरू करणार होता. नमस्कार मंडळी, आम्ही सर्व कुलदैवत म्हात्रे कुटुंबीय आणि सर्व मंडळी, आमचे ज्येष्ठ मंडळी, आमचे सर्व सहकारी मित्र, बंधू, भगिनी, माता भगिनी, आज नवरात्रीचा खऱ्या अर्थाने पहिला दिवस, त्याला शारदीय नवरात्रोत्सव असंही म्हणतात. आणि आजच्या दिवशी घटस्थापना, अर्थातच घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्वजण देवीची देवतांची पूजा करतो. घट बसवताना त्याला विधिवत अशा आपल्या त्यांच्या स्थली, त्यांच्या ठिकाणी आपण सर्व मिळून त्यांना ठेवत असतो. असं म्हणतात की या घटस्थापनेची पूजा विधी झाल्यानंतर देवांना आपण आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा आपल्या त्यांच्या स्थानी ठेवल्यानंतर ते देव 9 दिवस तेथेच विराजमान असतात आणि तेथेच आपले सर्व क्रिया प्रतिक्रिया करत असतात. आणि म्हणूनच आजच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थातच घट बांधण्याचा कार्यक्रम करण्यासाठी आमचे सर्व म्हात्रे कुटुंबियातील सर्व आमची ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण मित्र मंडळी, माता भगिनी हे आमच्या कुलदैवत मंदिरामध्ये गोवटणे, मुक्काम गोवटणे तालुका उरण येथील कुलदैवत मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. आमच्या ज्येष्ठांच्या तर्फे, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या तर्फे हा घट बसवण्याचा कार्यक्रम इथं होत आहे, देव बसवण्याचा कार्यक्रम होत आहे. आणि म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही नेहमी सालाबादप्रमाणे वेळोवेळी करतच असतो. अर्थात सर्व ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात साजरा करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांना, कार्यक्रमांना वेगळंच महत्त्व असतं. आणि आजच्या या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आमच्या सर्व कुटुंबातील, आमच्या म्हात्रे कुटुंबातील आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व इथे उपस्थित राहिलेले आहेत. आणि अर्थातच देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि घट बसवल्यानंतर सामूहिक अशी पूजा करण्यासाठी, सामूहिक अशी आरती करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय जमलेलो आहोत. त्या सर्व कुटुंबियांना आई जगदंबा, भवानी माता, आमचे कुलदैवत, ग्रामदैवत, आमचे खंडोबा बाप्पा आणि सर्व 33 कोटी देवदेवतांना आम्ही विनम्र अभिवादन करतो, प्रार्थना करतो. आणि आमच्या सर्व कुटुंबियांना, ह्या सर्व प्राणीमात्रांना दया, क्षमा, शांती, आरोग्य, ऐश्वर्य लाभू दे अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना वंदित करतो. आणि पुढील कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो. धन्यवाद. एलकोड एलकोड जय मल्हार. एलकोड एलकोड जय मल्हार.
सदानंदाचा हे दादा हे एकदम साईडला घेऊ काय? नमस्कार मंडळी, आज अश्विन शुद्ध प्रथमा अर्थातच घटस्थापना आणि आज आमच्या म्हात्रे कुलदेवतेच्या मंदिरामध्ये घटस्थापनेचा कार्यक्रम सर्व आमच्या भाऊबंधांच्या आणि बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आहे, पार पाडला आहे. विधिवत पूजा अर्चा करून आणि महाआरती करून तीर्थप्रसाद वगैरे घेऊन हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे पार केलेला आहे. हा कार्यक्रम आता 9 दिवस हा आमच्या मंदिरामध्ये साजरा केला जाईल आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानेच सर्व आमचे भाऊबंद मंडळी हे 9 दिवस एकत्र येण्यामागेचा हा जो उद्देश आहे तो खरं सांगायचं तर सर्वांनी एकत्र यावं आणि हा उत्सव आनंदाने साजरा करावा एवढाच. आणि अशा प्रकारे आमचा हा घटस्थापनेचा कार्यक्रम झालेला आहे. धन्यवाद. बोला सदानंदाचा येलकोट. येलकोट. जय मल्हार.